नमस्कार. महाराष्ट्र फूड 328मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे झणझणीत वजडी पाव. त्यासाठी मार्केटमधून आणतानाच दुकानदाराकडनं मी वजडी स्वच्छ करून घेतली. घरी आल्यानंतर 7 ते 8 पाण्याने ती धुतली, पूर्ण स्वच्छ धुवून घेतली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोमट पाण्याने धुवा, शक्यतो उकळतं पाणी नका धुवू. त्यासाठी कांदा टमाटा फोडणीला आहे आणि काळा मसाल्याचं वाटण करून घेतलं आहे. काळा मसाल्याचं वाटण कसं बनवायचं याच्यावर मी पूर्ण व्हिडिओ बनवला आहे, याच्या आधी तो दाखवला आहे. त्यामुळं काळं वाटण मी तयार करून घेतलं आहे, याच्यावर अख्खा व्हिडिओ मी बनवला आहे, तो तिथे तुम्ही बघू शकता. आता आपण वजडीला फोडणी देऊया. तुम्ही बघू शकता इथं आपण फोडणीला पातेलं तापत ठेवलं आहे आणि वजडी शिजवून घेऊया. आमच्याकडे हा बेत असतो आतमध्ये. कांदा घालूया, इथे तुम्ही आलं लसूण पेस्ट आणि ओलं खोबरे घालू शकता. हिरवं वाटण ज्याला आपण म्हणतो. आलं लसूण ओलं खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण करून हिरवं. इथे आपण कांदा टमाटा आणि मीठ घातलं आहे. त्याच पद्धतीने आणि वजडी शिजवत असताना हिरवं वाटण जर घालायचं तुम्ही घालू शकता. थोडीप्रमाणे मीठ, त्यानंतर घालावं सगळं. वजडी शक्यतो भरपूर पाण्याने धुवायचं, ती स्वच्छ निघते. कोमट पाणी वापरायचं तर वापरू शकता, पण उकळता नका वापरू, नाही तर चव जाऊ शकते. तुम्हाला उकळत्या पाण्यात नका वापरू, पण कोमट पाण्याने धुवू शकते. आता आपण वजडी सोडूया. ही स्वच्छ करायला खूप मेहनत लागते, एवढी नाही लागत जर दुकानदारातून स्वच्छ करून आणली तर. आपण आता हलवून घेऊया. वजडी पाव असं काही शक्यतो काळ्या वाटणातच केली जाते. वजला स्वतःचं पाणी ओळपर्यंत आपण एकीकडे पाणी उकळत ठेवले, उकळतं पाणीच घालायचे, गार पाणी घालू नका. वजला स्वतःचं पाणी होतं. तुम्ही बघू शकता इथे आपलं वजला पाणी वळलं आहे स्वतःचं. आता आपण उकळतं पाणी घालूया. तुम्ही कुकरमध्ये बनवणार असेल तर 8 ते 10 शिट्ट्या काढा, किंवा पातेल्यात बनवायचं असेल तर 2 तास तरी लागतील. मी याला 2 तासानंतरच बघणार आहे. 2 तासासाठी पाणी ओतून ठेवून देणार आहे. आता आपण उकळतं पाणी घालूया.
साधारण एवढं पातेलं भरून मी वरचं गरम पाणी घातलं इथं तुम्ही बघू शकता. मी पाणी उकळतं घालून झाले. हे पाणी घातल्यानंतर स्लो गॅसवर 2 तास तरी ठेवा. जर तुम्ही पातेल्यात शिजवणार असाल तर कुकरमध्ये 8 ते 10 शिट्ट्या काढू शकता. तुम्ही बघू शकता इथं 2 तासानंतर आपली भाजी शिजवून तयार आहे. ती जर हाताने तोडली गेली तर समजायचं आणि 2 तासाला शिजायला पुरेशी. सर अशा पद्धतीने ही आपली तयार झाली. आता आपण हिला काळ्या वाटणात फोडणी देऊन घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मी वजिरीला फोडणी देत आहे. आता आपण तेल तापवून मसाला परतून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं आपण तेल तापत ठेवलं आहे. आपण आता आधीच्या व्हिडिओमध्ये जे काळं वाटण मी तयार करून घेतलं आहे. कांदा, लसूण, खोबरं, सुकं खोबरं वाटण कसं तयार करायचं हे आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. मीडियम गॅसवर मसाला तळायचा आहे. तुम्ही लाल तिखट घरगुती मसाला वापरू शकता दळेला, पण थोडं बॅलन्सिंग वापरा. आता पण निघाला घरगुती गरम मसाला. मसाला छान परतून घेऊया. तेल सुटोपर्यंत मसाला परतवायचा आहे. तेल सुटोपर्यंत मसाला परतून तुम्ही बघू शकता इथं आपल्या मसाल्याने तेल सोडले. छानपैकी मसाला परतला गेलाय. आता पण याला भाजी आपण वजडी सोडणार. झणझणीत काय वाटणातली वजडी. थोडा स्वादिष्ट मसाल्यासाठी होतायचं. ती पातेल्यात शिजवल्यामुळं पूर्ण छान असा रस उतरलाय त्याला आणि घट्ट असं रस उतरला. तुम्ही बघू शकता इथं आपली वजरी रस्सा तयार आहे. अतिशय सुंदर तरी आली. भाजी उकळी
सूप आणि मसाल्याचं पाणी ओतल्यानंतर याला 5 ते 10 मिनटं उकळू दे, म्हणजे मसाल्यांचा आणि भाजीचा अर्क एकत्र येईल. तर अशा पद्धतीने आपली वजडी तयार आहे. वजडी रस्सा ते आपण पावासोबत सर्व करूया. तुम्ही बघू शकता इथे आपला झणझणीत वजडी पाव तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.